झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मी तुमच्या मुलीला नकार का दिला ह्याचं कारण हवंय ना तुम्हाला? मग ऐका, कारण तुमची ही मुलगी माझ्या मुलाशीच काय जगातील कोणत्याही मुलाशी लग्न करण्याच्या लायकीची नाहीये। कारण हवंय ना? अच्छा तो येऊ कारण हिचं आधीच लग्न झालंय। खात्री पटली ना तुमची? ह्या अशा मुलीशी कोण लग्न करणार? ही अशी मुलगी आमच्या गळ्यात मारणार होता? एकदा लग्न झालेल्या मुलीशी परत कोण कसं करेल? जी मुलगी स्वतःचं लग्न झाले हे तिच्या घरच्यांना सांगत नाही, ती सासरच्यांचा विश्वास कसा कमावणार? मोठ्या समजूतदारपणाचा आव आणत होतीस ना ग? काय ग? बोल ना, माझ्या भोळ्या भाबड्या मुलाला फसवत होतीस? काय ग? बोल बोल ना आता। आई प्लीज, तू त्यांना नको बोलूस असं, त्या अशा नाहीये। निखिल तू गप्पा बस रे। बाप रे, एवढं सगळं होऊनही तू हिचीच बाजू घेतोयस? काय ग? तेवढ्यात वशीकरण केलंच वाटतं माझ्या मुलावर? हे बघ निखिल, आता एक क्षणभरही मला या घरात थांबायचं नाहीये। चल लगेच ती। ह्या असल्या चारित्र्यहीन आणि घाणेरड्या घरात आपले पाय पडले ना, हेच खूप झालं। चल आई अगं चल म्हणते ना। मी खरंच काही केलं नाहीये। खरंच माझ्यावर विश्वास ठेवा। मला नाही माहिती हे मंगळसूत्र माझ्या घरात कसं आलं। तू काही केलेलं नाहीयेस? हे गळ्यात काय आहे? मंगळसूत्रच आहे ना? कोणाचं मंगळसूत्र आहे ते? कोणी बांधलंय ते सांग ना? कोणाशी लग्न केलंयस? भावना, तुझ्याशी बोलतोय मी। तुझ्यामुळे आम्हाला नको नको ते ऐकावं लागलंय। भावना, आता तरी खरं काय ते बोल। तू शांत राहा जरा। काय चाललंय तुमचं? काही काय बोलताय? अवस्था बघा तिची काय झालीये, भांबावलीये ती। भावना, काय प्रकार आहे हा? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र? आई आई त्या दिवशी उत्सवात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पूजा घातली। त्या पूजेचाच विधी म्हणून भावनाने देवी मातेचा 5 माळा जप करायचा। आणि लक्षात ठेवा, आपण एका जागी स्थिर बसून हा जप करायचा। काहीही झालं तरी जप संपेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत।
खोट आहे हे सगळं. खाली मुंडी पाताळ धुंडी स्वतःच लग्न करून आली आणि आम्हाला या कहाण्या ऐकवते, डोळ्यात धूळ फेकते आमच्या. सांग, कोण मुलगा आहे तो भावना? नाही रे दादा, मी अगदी खरं बोलते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी नामस्मरणाला डोळे मिटून बसले होते. तेव्हा माझ्या गळ्यात ते मंगळसूत्र कोणीतरी घातलं. मला नाही माहिती तो कोण होता. ए बास, उगाच रडण्याची नाटकं करू नकोस. अख्ख्या समाजात इज्जत काढली आमची. उद्या ही बातमी गावभर होईल. ऑफिसातले लोक मला विचारतील, काय रे संतोष, अरे तुझ्या बहिणीचं लग्न झालं नाहीये ना, मग ती गळ्यात मंगळसूत्र का घालते? काय उत्तर द्यायचं मी? दादा दादा, मी खरंच सांगते, मी काहीच नाही केलंय. मग काढ ते मंगळसूत्र, काढ. काढ म्हटलं ना, काढ. मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत. का तुला माहित नाहीये ना कोणी बांधलंय ते? मग कशाला पुडका येतोय त्या मंगळसूत्राचा? हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात कोणी घातलंय हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र मी नाही काढणार. ही काय बोलते ही? या घरात सगळ्यांनाच वेड लागलंय का? ते काय चाललंय? ते असं वेड्यासारखं वागणाऱ्या लोकांना काय म्हणतात माहितीये? फूल्स, इमोशनल फूल्स. ना, भावनेच्या आहारी जाऊन मूर्खपणा करू नकोस. काढून टाकते मंगळसूत्र, सांगतोय. नाही दादा, मी खरंच नाही काढू शकत. इनफ संतोष दादा, सॉरी बट तुम्ही जरा जास्तच बोलताय भावनाताईला. आणि जे काही झालं त्यात भावनाताईची काय चूक आहे? आणि तुम्ही असं बोलताय जसं काय भावनाताईने तिच्या मनाने जाऊन लग्न केलंय. तेच तर, आता सध्या तिला आधाराची गरज आहे आणि तुम्ही काय बोलताय, काय वागताय तिच्याशी? बोलणार. आणि तुम्ही दोघींनी अक्कल नाही शिकवायची मला, कारण तिने चूकच तशी केली आहे. आणि आता तिला या घरात धारा नाही. भावना, घरातून बाहेर पडायचं. चल, बाहेर बाहेर पड. बाजूला. चल, चल, अरे तू शांत घे. काय करताय तुम्ही? दार उघडा दादा. दादा, दार उघडा दादा. दादा, बाहेर आतमध्ये यायचं. मला काही सांगायचं नाही, सांगतोय. हॅरी, अरे तू का थांबलायस इथे? सांग ना संतोष दादाला काहीतरी. टेन्शना थांब. हे बघ दादा, जे काही करतोय ते अगदी योग्य करतो. आणि आणि तू या सगळ्यात अजिबात पडू नकोस. हॅरी, झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज